जय जय रघुवीर समर्थ सार्थ श्री दासबोध. दशक 7. 14 ब्रह्मांचा. समास 3. चतुर्दश ब्रह्म. 14 ब्रह्मांचा विचार या समासात मांडला आहे. ओवी क्रमांक 6 ते 10 मध्ये 14 ब्रह्मांची नावे दिली आहेत. 11 ते 22 या ओव्यांमध्ये 14 ब्रह्मांच्या व्याख्या दिल्या आहेत. 23 ते 24 या ओव्यांमध्ये 14 ब्रह्मे नाशिवंत आहेत त्याचे वर्णन केले आहे. ब्रह्माला काही बोललो की ब्रह्मघोटाळा निर्माण होतो, म्हणून ब्रह्माला कुठल्याच नावाने संबोधू नये. सर्वप्रथम हे चौथे ब्रह्म आहे. सर्व म्हणतात ते वेगळे अस्तित्वात नाहीच असे ह्या समासात सांगितले आहे. समास ऐकण्याच्या आधी माझी सगळ्यांना विनंती आहे, आराध्य पारितोष चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक नक्की करा. चला तर ऐकूया. दशक 7. समास 3. चतुर्दश ब्रह्म. श्रीराम. श्रोती व्हावे सावधान, आता सांगू ब्रह्मज्ञान. जेणे होय समाधान साधकाचे. रत्न साधाया कारणे, मृत्तिका लागे एकवटणे. 14 ब्रह्मांची लक्षणे जाणीजे तैसी. पदार्थी विण संकेत द्वैता वेगळा दृष्टांत. पूर्वपक्षे विण सिद्धांत बोलताची नये. आधी मिथ्या उभारावे, मग ते ओळखोन सांडावे. पुढे सत्य ते स्वभावे, अंतरी बाणे. म्हणून 14 ब्रह्मांचा संकेत, बोलीला कळावया सिद्धांत. येथे श्रोती सावचित, क्षण एक असावे. पहिले ते शब्दब्रह्म, दुजे मितिकाक्षर ब्रह्म, तिसरे खमब्रह्म, बोलिली श्रुती. बघा, आत्तापर्यंत तुम्ही 3 ब्रह्मांची नावं ऐकलीत. आता चौथं ऐका. चौथे जाण सर्व ब्रह्म. 5वे चैतन्य ब्रह्म. 6वे सत्ता ब्रह्म. साक्ष ब्रह्म 7वे. 8वे सगुण ब्रह्म. 9वे निर्गुण ब्रह्म. 10वे वाच्य ब्रह्म जाणावे पै. अनुभवते 11वे. आनंद ब्रह्म ते 12वे. तदाकार 13वे अनिर्वाच्य. ऐसी हे 14 ब्रह्मे. यांची निरोपिली नामे. आता स्वरूपाची वर्मे संकेत दाऊ. आता त्यांच्या व्याख्या पुढे. 14 ब्रह्म कोणतीही कळली, आता त्यांच्या व्याख्या ऐका. अनुभवे विण जो ब्रह्म, त्या नाव शब्द ब्रह्म. आता मितिकाक्षर ब्रह्म ते एकाक्षर. खम शब्दे आकाश ब्रह्म. महदाकाश व्यापक धर्म. आता बोलिले सूक्ष्म सर्व ब्रह्म. पंचभूतांचे कुवाडे, जे जे तत्व दृष्टी पडे. ते ते ब्रह्मची चोखडे, बोली जेत आहे. या नाव सर्व ब्रह्म. श्रुती आश्रयाचे वर्म. आता चैतन्य ब्रह्म बोली जेल. पंचभूतादी मायेते, चैतन्य चेतविते. म्हणून त्या चैतन्याते चैतन्य ब्रह्म बोलीजे. चैतन्यास ज्याची सत्ता, ते सत्ता ब्रह्म तत्वता. तये सत्तेस जाणता, या नाव साक्ष ब्रह्म. साक्षत्व जयापासूनी, तेही आकळिले गुणी. सगुण ब्रह्म हे वाणी, तयासी वदे. जेथे नाही गुण वार्ता, ते निर्गुण ब्रह्म तत्वता. वाच्य ब्रह्म तेही आता बोली जेल. जे वाचे बोलता आले, ते वाच्य ब्रह्म बोलिले. अनुभवासी कथिले, नवचे सर्वथा. या नाव अनुभव ब्रह्म. आनंद वृत्तीचा धर्म, परंतु याचेही वर्म बोली जेल. ऐसे हे ब्रह्म आनंद. तदाकार ते अभेद. अनिर्वाच्ची संवाद तुटो न गेला. ऐसी हे 14 ब्रह्मे. निरोपिली अनुक्रमे. साधके पाहता भ्रमे
बाधिजेना. ब्रह्म जाणावे शाश्वत, माया तेची अशाश्वत. 14 ब्रह्मांचा सिद्धांत होईल आता. शब्द ब्रह्म ते शाब्दिक, अनुभवे विण माईक. शाश्वताचा विवेक तेथे नाही. जे क्षर ना अक्षर, तेथे कैंचे मितिकाक्षर. शाश्वताचा विचार तेथे नाही. खम ब्रह्म ऐसे वचन, तरी शून्याते नासी ज्ञान. शाश्वताचे अधिष्ठान तेथेही नसे. सर्वत्रांचा आहे अंत, सर्व ब्रह्म नासिवंत. प्रळयो बोलिला निश्चित, वेदांतशास्त्री. ब्रह्म प्रळय मांडेल जेथे, भूतान्वय कैंचा तेथे. म्हणून या सर्व ब्रह्माते नाश आहे. अचळासी आणि चळण, निर्गुणास लावता गुण. आकारास विचक्षण मानितना. जे निर्माण पंचभूत, ते प्रत्यक्ष नासिवंत. सर्व ब्रह्म हे मात, घडे केवी. असो आता हे बहुत. सर्व ब्रह्म नासिवंत, वेगळेपणास अंत. पाहणे कैंचे. आता जयास चेतवावे, तेची माईक स्वभावे. तेथे चैतन्याच्या नावे नास आला. परिवारे वीण सत्ता, ते सत्ता नव्हे तत्वता. पदार्थे वीण साक्षता, तेही मिथ्या. सगुणास नाश आहे, प्रत्यक्षास प्रमाण काये. सगुण ब्रह्म निश्चये, नासिवंत. निर्गुण ऐसे जे नाव, त्या नावास कैंचा ठाव. गुणे विण गौरव, येईल कैंचे. माया जैसे मृगजळ, ऐसे बोलती सकळ. काते कल्पनेचे आभाळ, नाथिलेची. ग्रामो नास्ति कुतः सीमा, जन्मे वीण जीवात्मा. अद्वैतासी उपमा द्वैताची. मायेविरहित सत्ता, पदार्थे वीण जाणता. अविद्ये वीण चैतन्यता कोणास आली. सत्ता चैतन्यता साक्षी, सर्वही गुणाचपासी. ठाईचे निर्गुण त्यासी, गुण कैंचे. ऐसे जे गुणरहित, तेथे नामाचा संकेत. तोची जाणावा अशाश्वत, निश्चयसे. निर्गुण ब्रह्मासी संकेते, नामे ठेविले बहुते. ते वाच्य ब्रह्म त्याते नाश आहे. आनंदाचा अनुभव, हाही वृत्तीचाची भाव. तदाकारी ठाव वृत्तीस नाही. अनिर्वाच्य या कारणे, संकेत वृत्तीच्या गुणे. तया संकेतास उणे, निवृत्तीने आणिले. अनिर्वाच्य ते निवृत्ती, तेची उन्मनीची स्थिती. निरोपाधी विश्रांती, योगियांची. वस्तू जे का निरोपाधी, तेची सहज समाधी. जेणे तुटे आधी व्याधी, भवदुःखाचे. जो उपाधीचा अंत, तोची जाणावा सिद्धांत. सिद्धांत आणि वेदांत, धादांत आत्मा. असो ऐसे जे शाश्वत ब्रह्म, जेथे नाही माया ब्रह्म. अनुभवी जाणे वर्म, स्वानुभवे. आपुलेन अनुभवे, कल्पनेसी मोडावे. मग सुकाळी पडावे अनुभवाचे. निर्विकल्पास कल्पावे, कल्पना मोडे स्वभावे. मग नसोनी असावे कल्पकोटी. कल्पनेचे एक बरे. जे मोहरिताचं मोहरे, स्वरूपी घालता भरे. निर्विकल्पी, निर्विकल्पासी कल्पता. कल्पनेची नुरे वार्ता, निस्संगास भेटो जाता. निस्संगची होईजे. पदार्थ ऐसे ब्रह्म नव्हे, माते हाती धरून द्यावे. असो हे अनुभवावे सद्गुरुमुखे. पुढे कथेचा अन्वये, केलाची करून निश्चये. जेणे अनुभवासी ये केवळ ब्रह्म. इति श्री दासबोधे गुरुशिष्य संवादे चतुर्दश ब्रह्मनिरूपण नाम समास तृतीय. श्रीराम